भाजपचं 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान 7 लाख खेड्यांमधील बूथवर लक्ष केंद्रित करण्याच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा 4था दिवस चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण। मराठवाड्यात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। जिल्ह्यात जवळपास 4 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याची शक्यता। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश। हिंगोलीत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3590 प्रगणक आणि 192 पर्यवेक्षकांची नियुक्ती। 183 प्रश्नांच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण। अधिकारी सर्वेक्षण करतायत ही गोष्ट चांगली, मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, मनोज जरांगेंचा सवाल। मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यात येणार ही आनंदाची बाब, मात्र आता सर्वेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली गेली पाहिजे। कुणालाही खुश करण्यासाठी घाई करू नका, अन्यथा पुन्हा न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य। सरकारनं माझा बळी घेतला तरीही मी तयार आहे, मात्र आरक्षण घेऊनच परत जाणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना कोणताही त्रास झाला तर सर्व मराठा एकवटेल, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंनी केली रांजणगावच्या महागणपतीची आरती। सरकारला सद्बुद्धी दे, जरांगेंचं बाप्पाकडे साकडं, तर काहीही झालं तरी मुंबईकडे जाणार, जरांगे ठाम। मुंबईत येणाऱ्या लाखो मराठ्यांची सोय नवी मुंबईत केली जाणार। एपीएमसी मार्केट, मैदानं, शाळांमध्ये करणार राहण्याची आणि जेवणाची सोय, तर पालिका, सिडको, पोलीस या अशा प्रशासनाकडून मदत मिळावी, मराठा समन्वयकांचं आवाहन। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागासवर्ग आयोगातर्फे मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू। सोलापूर जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण। प्रत्येक गावात प्रगणक आणि पर्यवेक्षक जाऊन घरनिहाय सर्वेक्षण। मनोज जरांगेंच्या दबाव तंत्रामुळे राज्यातील ओबीसी समाज संभ्रम आणि भीतीच्या वातावरणात। सरकारनं ओबीसींना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा मराठ्यांपेक्षा अधिक संख्येनं ओबीसी समाज मुंबईकडे कूच करेल, ओबीसी महासंघाचा इशारा। नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गोकुळ पिंगळेंनी लावलेला उद्धव ठाकरेंच्या स्वागताचा बॅनर चर्चेचा विषय। निर्धार विजयाचा नाशिकमध्ये परिवर्तनाचा बॅनरवर उल्लेख। संबंधित बॅनरमुळे चर्चांना उधाण। अमरावतीच्या बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शंकरपटात राज्यभरातून बैल जोड्या सहभागी। बच्चू कडूंनी शंकरपटात सहभागी घेत 8 सेकंदात गाठला पल्ला। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुसदच्या श्री शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दिव्यांची आरास। 2021 दिव्यांमधून साकारली राम मंदिराची प्रतिमा। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात दीपोत्सव। 1.5 लाख दिव्यांनी मंदिर परिसर उजळला। नाशिकच्या येवल्यातून मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते पुण्याकडे रवाना। मनोज जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी होणार। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। या कार्यक्रमाला भावना गवळींची उपस्थिती। भजनाचा लुटला आनंद। मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा कार्यक्रमात सहभाग। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता। हवामानात अचानक बदल झाल्यानं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा। पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता। धुळ्यात थंडीचा कडाका वाढला। तापमानाचा पारा 7 अंशांवर। पुढील काही दिवस तापमानाचा पारा अजून घसरण्याची शक्यता। IBPS TCS कंपनी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा।
गडचिरोलीत वैनगंगा नदीत बोट उलटली, 6 महिलांचा मृत्यू. चामोर्शी तालुक्यातल्या गणपुरीतली घटना, मिरची तोडणीसाठी जात असताना अपघात घडला. वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या अपघातात 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. रेल्वे ट्रॅकचं काम करत असताना मृत्यू झाल्याची माहिती. वाशिमच्या भापूर गावातील शेत शिवारातून स्प्रिंकलर तोट्यांची चोरी. 1,20,000 किमतीच्या 200हून अधिक तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्यात चोरीला. पालघरमधील 4 रस्ता माहीम रस्त्यावरील कॉन्व्हेंट शाळेसमोर दुकानांना भीषण आग. दुकानातील सामान जळून खाक. पिंपरी चिंचवडमधील लाकडाच्या वखारीला भीषण आग. आगीमध्ये होरपळून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. वाल्हेकरवाडीतली घटना. आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या व्हेरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वेतन न झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील महिला परिचारकांचं अपघात विभागासमोर आंदोलन. घाटी प्रशासनाकडून वेतनाबाबत उत्तर न मिळाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.